श्री स्वामी समर्थ. मराठी पौष महिन्यामध्ये आणि इंग्रजी जानेवारी महिन्यामध्ये येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा दिवस दान करण्यासाठी, त्याचप्रमाणे स्नान, जप, तप, तर्पण या धार्मिक कार्यांसाठी विशेष असतो. त्याचप्रमाणे नवविवाहित महिलांसाठी मकर संक्रांत ही अत्यंत खास असते. सौभाग्यवती स्त्रियांसाठी सुद्धा मकर संक्रांतीचा दिवस विशेष मानला जातो. त्याचप्रमाणे मकर संक्रांत ही लहान मुलांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. सौभाग्यवती महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करतात, एकमेकींना वाण देतात. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे कौतुक केले जाते, म्हणजेच लहान मुलांना बोरन्हाण सुद्धा घातले जाते. त्याचप्रमाणे ज्या नवविवाहित आहेत तर त्यांचे सुद्धा कौतुक मकर संक्रांतीच्या सणाला होत असते. असा हा मकर संक्रांतीचा सण अत्यंत खास मानला जातो. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत खास असतो, कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा सण साजरा केला जातो. 3 दिवस मकर संक्रांत ही साजरी केली जाते. त्यापैकी पहिला दिवस असतो तो म्हणजे भोगीचा दिवस. या दिवशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी, ज्याला आपण खेंगट म्हणतो, म्हणजे सर्व भाज्या, शेंगभाज्या असतील, त्याचप्रमाणे बटाटा, वांगी, गाजर, तसेच तीळ, तिळाचे कूट, तर हे सर्व एकत्र करून मिक्स भाजी बनवली जाते आणि ही खाल्ली जाते. त्याचप्रमाणे भोगीच्या भाजीचा आणि भाकरीचाच नैवेद्य हा सुद्धा देवांना दाखवला जातो. तसेच दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस. या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिला जातो आणि याचे शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला या काळामध्ये उष्ण व स्निग्ध पदार्थांची गरज असते. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी महिला आपला वौसा सुद्धा पूजत असतात. ज्या नवविवाहित आहेत तर त्या इतर सौभाग्यवतीकडून वौसा जो आहे तर तो पहिल्या संक्रांतीला घेत असतात. त्याचप्रमाणे तिसरा दिवस येतो तो म्हणजे किंक्रांत, म्हणजेच संक्रांतीची कर. हा दिवस करीदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. असे 3 दिवस मकर संक्रांत साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरन्हाण सुद्धा केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा पूजला जातो. ज्यांनी या अगोदर वौसा घेतलेला आहे तर त्याच सौभाग्यवती महिला वौसा पूजू शकतात. म्हणजे ज्यांची दुसरी मकर संक्रांत आहे, तिसरी आहे. ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर त्यांना मात्र वौसा जो आहे तर तो पूजायचा नसतो, तर तो सर्वप्रथम दुसऱ्या सौभाग्यवतीकडून घ्यायचा असतो. पहिली संक्रांत असलेल्याने वौसा कसा घ्यावा याची इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा पूजताना तो कोणत्या वेळेमध्ये चुकूनही पूजू नये. एकदा आपण वौसा पूजल्यानंतर तो पदरात घेतल्यानंतर कोणतीच चूक करू नये आणि वौशाचे जे साहित्य आहे तर या साहित्याचे पुन्हा काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. श्री शके 1947ची मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. यंदाचा संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण हे बालव कर्णावरती होत आहे. जेव्हा आपण मकर संक्रांतीचा वौसा पूजतो तर त्यावेळेला जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यानंतरच हा वौसा पूजायचा आहे. परंतु प्रत्येक दिवशी काही अशुभ काळ सुद्धा असतो. तो अशुभ काळ वर्ज्य करून आपल्याला शुभ काळामध्ये हा वौसा पूजायचा आहे. यंदाची मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारी 2026 असणार आहे. याच दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अत्यंत असा हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. म्हणजे या दिवसाची तिथी असणार आहे एकादशी आणि नक्षत्र असणार आहे अनुराधा. त्याचप्रमाणे या दिवसाचं करण असणार आहे ते म्हणजे बालव, कारण या दिवशी मकर संक्रांत जी आहे तर ती बालव कर्णावरती असणार आहे. म्हणजेच सूर्याचे मकर संक्रमण हे बालव कर्णावरती होणार आहे. या दिवशी सूर्योदय हा सकाळी 7:18 होणार आहे आणि सूर्यास्त हा सायंकाळी 6:16 होणार आहे. प्रत्येक भागानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताची जी वेळ आहे तर ती थोडीफार बदलत असते. आता या दिवशी अशुभ काळ कोणते असणार आहेत तर अशुभ काळ म्हणजे राहू काळ असेल, यमगंडम काळ असेल आणि गुलिक काळ असेल. राहू काळामध्ये जर एखादी पूजा केली तर त्याचे फळ मिळणे कठीण असते आणि अनेकदा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. हिंदू धर्मामध्ये आपण कोणतंही जेव्हा धार्मिक कार्य करतो तर त्यावेळेला आपण शुभमुहूर्त पाहत असतो, कारण शुभ वेळेमध्ये केलेली कोणतीही पूजा ही 100% यशस्वी होते अशी मान्यता आहे.
पृथ्वीवरती राहूची दृष्टी ही राहू काळामध्ये असते. म्हणजे राहू काळामध्ये राहू हा पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो आणि या काळात पूजा केल्याने राहूचे दोष निर्माण होतात. राहू काळ म्हणजे नकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे गुलिक काळ सुद्धा आहे, हा सुद्धा अशुभ मानला जातो, कारण हा काळ शनीच्या अधिपत्याखाली येतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण शनिदेव, सूर्यदेव यांची उपासना करत असतो. तर गुलिक काळ जो आहे तर तो म्हणजे त्या दिवसाचा 8वा भाग असतो आणि यमगंडम जो काळ आहे तर तो मृत्यूची देवता यमाशी संबंधित आहे. यमगंडम काळामध्ये जर आपण वौसा पूजला तर असे म्हटले जाते की त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आता या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जो राहू काळ असणार आहे तर तो असणार आहे दुपारी 12:47 पासून ते दुपारी 2:09 यमगंडम काळ असणार आहे सकाळी 8:40 पासून ते सकाळी 10:02 आणि गुलिक काळ असणार आहे सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:47 हे अशुभ काळ आहेत. परंतु यंदा काय असणार आहे, संक्रांतीचा जो पुण्यकाल असणार आहे तर तो बुधवारी 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 पासून सुरू होणार आहे. कारण दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि जेव्हा सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो त्यानंतरच आपण वौसा जो आहे तर तो पूजत असतो, एकमेकींना वौसत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, जेव्हा संक्रांत येते त्यावेळेला संक्रांतीचा पुण्यकाल हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे दिवसभर असतो. परंतु यंदा मात्र संक्रांतीचा पुण्यकाल जो आहे तर तो दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. त्यामुळे आपल्याला जो काही वौसा पूजायचा आहे तर तो दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत आपल्याला पूजायचा आहे आणि जे अशुभ काळ आहेत तर त्या अगोदरच सर्व अशुभ काळ असणार आहेत. त्यामुळे राहू काळ, यमगंडम काळ, गुलिक काळ याचा कोणताही परिणाम, कोणताही प्रभाव हा संक्रांतीच्या पुण्यकालावरती होणार नाही. आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर या दिवसाचा जो अमृत काळ आहे तर तो दुपारी 3:22 पासून ते सायंकाळी 5:10 असणार आहे. ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर त्यांनी संक्रांतीचा वौसा हा दुपारी 3:22 पासून ते सायंकाळी 5:10 पूजायचा आहे. अन्यथा आपण दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत कधीही वौसा पूजू शकतो, वौसा पदरामध्ये घेऊ शकतो. एकदा आपण वौसा आपल्या पदरामध्ये घेतला की आपण पुन्हा कोणत्याही महिलेला वौसायचे नसते. त्यामुळे वौसा पदरात घेतल्यानंतर कोणालाही वौसू नये. आपण फक्त हळदी कुंकू लावू शकतो, परंतु आपण जे भांगामध्ये ववसतो तर ते वौसा पदरात घेतल्यानंतर वौसायचे नाही. आता वौशाचं जे साहित्य आहे तर याचं पुन्हा काय करावं, यामध्ये विड्याची पाने असतात, सुपारी, हळकुंड, खारीक तर या वस्तू असतात. मग ज्या वस्तू आपण घरामध्ये वापरू शकतो त्या आपल्याला वापरायच्या आहेत. विड्याची पाने आपण एखादी व्यक्ती पान खाणारी असेल तर त्या व्यक्तीला देऊ शकतो किंवा आपण घरामध्ये सुद्धा खाऊ शकतो. त्यामध्ये जे खोबरं आहे तर ते स्वयंपाकामध्ये वापरू शकतो. फक्त यातील कोणत्याही वस्तूचा वापर आपल्याला मांसाहार आपण जेव्हा करतो तर त्यामध्ये करायचा नाही. लवंग असतात, वेलची असतात तर याचा आपण चहामध्ये वगैरे सुद्धा वापर करू शकतो. म्हणजे जे साहित्य वापरण्यायोग्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे. विड्याची पाने आपण खाऊ शकतो किंवा पाण्यामध्ये जरी त्याचं विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल.